अधिभूतं क्षरो भाव पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर। अधिभूतं क्षरो भावः पुरुषश्चाधिदैवतम् अधियज्ञोऽहमेवात्र देहे देहभृतां वर। भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला अर्जुनाने 7 प्रश्न विचारले। त्यापैकी प्रथम प्रश्न ब्रह्म म्हणजे काय, अध्यात्म काय, कर्म काय, आधिभूत काय, अधिदैव काय, अधियज्ञ काय आणि प्रयाणकाली परमात्म्याचं ज्ञान कशा रीतीनं होतं, असे 7 प्रश्न विचारले। त्या 7 पैकी 6व्या प्रश्नाचं उत्तर चालू आहे आधियज्ञ कथम कोत्र। या ठिकाणी आधियज्ञ कोण आहे, तर परमात्म्याने सांगितलं आधियज्ञ जो आहे तो मीच आहे। आधिभूतं क्षरो भावः पुरुषाचं अधिदैवतम, जीवाला अधिदैवत म्हणतात। जे जे विनाशी पदार्थ आहे त्यांना अधिभूत असं म्हणतात। आणि अधियज्ञ म्हणजे परमात्मा किंवा मी, हे माझं स्वरूप आहे असं सांगितलं। त्याचं आपलं चिंतन चालू आहे। त्यापैकी सकाळी आपण पाहिलं की अधियज्ञ म्हणजे साक्षात परमात्मा। तर तो परमात्मा जर इतकंच नाही तर हे आधिभूत, आधियज्ञ, आधिदैव हे सर्व परमात्म्याचं स्वरूप आहे। मग परमात्म्याचं स्वरूप जर अशा प्रकारचं सर्वच परमात्मा आहे तर सर्वांना सर्वच परमात्मा आहे असं सर्वं खल्विदं ब्रह्म, पहिल्यांदा अहम ब्रह्मास्मी, पश्चात सर्वं खल्विदं ब्रह्म, अगोदर मी ब्रह्म आहे आणि इतर सर्व ब्रह्मरूपच आहे असा वेदांताचा उद्घोष आहे। किंवा वेदांतामध्ये जे काही संपूर्ण जीवनाची सफलता आहे ती सफलता माझ्यासहित सर्व विश्व ब्रह्मरूप आहे अशा ह्या ज्ञानामध्ये सफलता आहे की हे ज्ञान झालं असताना त्या पुरुषाला न तस्य प्राणा उत्क्रामंती ब्रह्मैव सन ब्रह्मापेती, त्याचे प्राण कुठल्याही लोकांतराला देहांतराला जात नाही, तर तो पुरुष त्याचे प्राण जे आहे ते ब्रह्मस्वरूपाच्याच ठिकाणी लीन होऊन त्याचा हा शेवटचा जन्म असतो। जन्माभावरूप मोक्ष त्याला प्राप्त होतो, विदेह कैवल्याला तो प्राप्त होतो, असं महान फल वेदशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। तेव्हा या ठिकाणी हे जे आहे हे फल जर तुम्हाला अपेक्षित असेल तर तुम्हाला सगळ्यांनाच मग ह्या फलाचं साधन जे सर्वात्मभाव, सर्वत्र परमात्म्याची व्याप्ती, अखंड परमात्माच विद्यमान आहे असं ज्ञान का बरं होत नाही? त्याचं कारण माऊलींनी सांगितलं तैसे अधिभूतादि अघवे हे अविद्येचे पालवे झाकले तव मानावे वेगळे ऐसे। वास्तविक जीवाला आपल्या स्वरूपाची ओळख झाली तर त्याला हे आधिभूत काय, अधिदैव काय हे प्रश्नच नाहीत। कारण काय, हे फक्त नाममात्र आहेत, उपाधीमुळे यांना वेगवेगळी नावं दिलेली आहेत। खरं ह्या सर्वांचं अधिष्ठान एकच परमात्मा आहे आणि त्या अधिष्ठानावर हे पदार्थ आद्यस्थ आहेत। किंबहुना हे आद्यस्थ पदार्थ परमात्मरूपच आहेत, परमात्म्याहून ते वेगळे नाहीत, परंतु आपल्याला ते वेगळे का वाटतात तर त्याच्यावर अविद्येचं आवरण आलेलं आहे म्हणून असं सांगितलं। अविद्येचं आवरण आल्यामुळं ब्रह्म, कर्म, अधिभूत, अधिदैव, अधियज्ञ हे काहीच कळत नाही असं आपण सकाळी पाहिलं। त्याच्यानंतर माऊली सांगतात जव तेची अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाचे अवधी तुटे, मग म्हणो एक होऊनी जरी आटे तरी काय दोन्ही होती। आता 41 क्रमांकाची ओवी आहे 8व्या अध्यायामध्ये माऊली सांगतात की पहिल्यांदा ह्या आत्मस्वरूपावर किंवा ब्रह्मस्वरूपावर आवरण आहे, आच्छादन आहे, त्यामुळं त्याचं यथार्थ ज्ञान होत नाही। जसं आकाशस्थ असणाऱ्या सूर्यावर ढगाचं आवरण आलं तर उदकी झाली बाबुळी आणि उदकाते झाकोळी, वायाची आभाळी आकाश लोपे, तैसे माझीच बिंबली त्रिगुणात्मक सावली की मदची आड ओढवली जवनिका जैसी। तसंच भगवंताच्या ब्रह्मचैतन्याच्याच स्वरूपावर माया राहते आणि तीच माया काय करते, ब्रह्मस्वरूपालाच आच्छादित करते। म्हणजे खरं ब्रह्मस्वरूप आच्छादित होत नाही, कारण ब्रह्मस्वरूप जर स्वतः पूर्णपणे आच्छादित होऊन गेलं तर आपल्याला माया आहे हे सुद्धा कळलं
नसतं, म्हणजे मायेचे प्रकाशन करणारं ब्रह्म आहे, पण जीवाच्या दृष्टीनं मात्र त्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान होत नाही. म्हणून या ठिकाणी ब्रह्मावर आश्रित असणाऱ्या मायेने ब्रह्माला आच्छादन केलं असं म्हणण्याचा प्रघात आहे. आणि जर ते अज्ञानाचं आवरण जर दूर झालं, तेची अविद्येची जवनिक फिटे, आणि ते जर जे अविद्येचा पडदा आलेला आहे त्या अविद्येचा जवनिक म्हणजे पडदा जर फिटे, म्हणजे जो पडदा जर दूर झाला, अविद्येच्या विरुद्ध कोणी विद्या, अज्ञानाच्या विरुद्ध कोणी ज्ञान, म्हणून त्या अज्ञानाचा पडदा ज्ञानाने जर दूर झाला, अविद्येची जवनिक फिटे आणि भेदभावाची अवधी तुटे. आणि मग त्यावेळेला एकदा अज्ञान गेलं की सर्वत्र फक्त चिदाकाशच आहे किंवा केवळ चैतन्यच आहे. त्यावेळेला अविद्येचा पडदा दूर झाला रे झाला की त्यावेळेला भेदभावाची अवधी तुटे. भेदभाव म्हणजे आपल्याला जो जीव आणि जीवामध्ये, जीव आणि ईश्वरामध्ये, जीव आणि जडामध्ये, ईश्वर आणि जडामध्ये, जड जडामध्ये असे जे आपल्याला भेद वाटतात, आपल्याला सर्वत्र अनेकत्व किंवा भेद प्रतीतीला येतो, पण त्या भेदभावाची अवधी तुटे, त्याची मर्यादा जी आहे ती मर्यादा पूर्णपणे नष्ट होऊन जाते. याचा अर्थ आपल्याला कुठंच भेद नाही. सर्वम यद अयम आत्मा, जे आहे ते काय आहे, सर्व आत्माच आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. अशा प्रकारची त्याची व्यापक अनुभूती होते. त्यामुळं भेदभावाची अवधी म्हणजे मर्यादा, भेदभाव म्हणजे दोन कोणत्याही पदार्थांमध्ये असणारा जो भेद, त्या भेदाचं ज्ञान संपुष्टात येतं. आता ते त्याची मर्यादा ती तुटते, म्हणजे भेद राहतच नाही. मग म्हणो एक होनी जरी आटे, तरी काय दोन्ही होती. आणि मग तुम्ही जर काय म्हणता हे मग काय होतं, एक होनी आटे, पहिल्यांदा काय होता, भेद होता, आणि तो भेद हळूहळू काय झाला, नाहीसा झाला, आणि तो भेद कुठं गेला, आटून एकत्वामध्ये आटून गेला, म्हणजे त्याच्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाशी समरस झाला. मग एक होनी जरी आटे, कोण आटे, भेद, तो भेद नष्ट झाला, आणि तो कुठं झाला, जीव ब्रह्माच्या ऐक्यामध्ये भेद हा जो आहे तो संपूर्ण नष्ट झाला. जीव ब्रह्मातलाच भेद नष्ट झाला का सर्वच भेद नष्ट झाले? सर्वच भेद नष्ट झाले. कारण उतरंडीची जी मडकी असतात एकावर ठेवलेली, जर खालचं मडकं जर तुम्ही लात मारून पाडलं तर वरच्या मडक्यांना वेगळं पाडावं लागत नाही. जीव ब्रह्माची एकता झाली का जीव आणि ब्रह्मच एक आहे असं नाही. हे जगतसुद्धा कोण आहे, ब्रह्मरूपच आहे. मग जगतामध्ये असणारे जड पदार्थ, ते अनेक पदार्थ, सर्वच पदार्थांचा समावेश काय होतो, ब्रह्मस्वरूपामध्ये होतो. पण अगोदर ते वेगळे होते आणि मग त्यांची आटणी केली आणि मग ते त्याची एकरूप झाले असं नाही. त्या ठिकाणी मुळात त्यांच्यामध्ये द्वैत नव्हतं किंवा ते पदार्थ नव्हतेच. ते काय होतं, केवळ चैतन्यच होतं. त्या ठिकाणी पदार्थाचा फक्त भास किंवा प्रतीती मात्र तुम्हाला ते भासत होते, फक्त प्रतीती येणं, प्रतीती मात्र एवढीच त्यांची सत्ता होती. ती काही त्रिकालाबाधित सत्य पदार्थ कधी नव्हतेच. म्हणून म्हणतात एक होनी जरी आटे, तर एक होऊन आटले असं तुम्हाला म्हणता आलं, पण जरी काही दोन होती, पण ते दोन होते का? या ठिकाणी जीव हा परमात्म्याहून वेगळा होता काय? जगत हे परमात्म्यापासून वेगळं होतं काय? आहे की नाही? फक्त ते वेगळं आहे असं आपल्याला काय, तो परमात्माची परी दुसरा, त्याच्यामध्ये जे दोनपणा आहे ते आपल्याला काय वाटत होतं, अहंकार रूपी निद्रेमध्ये झोपलेला असल्यामुळं. जे अहंकार निद्रा निदसुरा, म्हणून स्वप्नाच्या ओरबारा संतोषे शिने, असं आपण सकाळीच पाहिलं होतं. तर ते आता सांगतात. याचा अर्थ काय आहे की ह्या भारतीय दार्शनिक किंवा वेदांत परंपरेमध्ये द्वैत हे मुळातच नाही. तुका म्हणे दुजे हे तो नाहीच सहजे, संकल्पाच्या काजे आपे आप वाढले. या ठिकाणी दुजं कधी झालंच नाही. आपल्या संकल्पात द्वैत आहे, स्वरूपात द्वैत नाही. आपण आपल्या संकल्पाने केलेलं द्वैत आहे. आणि संकल्पाने जे उभं केलेले मनाच्या कल्पनेनं, ते काय असतं, फक्त कल्पना असते. कल्पना अविद्या तेने झाला जीव, आणि मायोपाधी शिव बोली जेती. वास्तविक आहेच नाही. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. अशा प्रकारचे नाथ महाराजांनी हे सगळं आपलं वेदांत तत्त्वज्ञान हरिपाठामधल्या अभंगामध्ये सहजच सांगून टाकलं. तर
दुजेन विन एकला हा परब्रह्मची संचला द्वैत अनेकत्वाचा आला पूर जैसा अशा प्रकारची याची स्थिती आहे. यासाठी माऊली दोन झालेच नाही कधी तर ते एक झाले असं म्हणण्यात तरी काय अर्थ आहे. म्हणजे याचा अर्थ दोनाच्या सापेक्ष एक आहे असंही त्या परमात्म्याचं स्वरूप नाही. दोन नाहीच आहे तर एक आहे. त्या एकाचं नाव काय करतात केवल रूपाने आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी द्वैत कधी झालंच नाही. न चैकम तदन्य द्वितीयम कुतस्यात. जर एकच दोनच नाही तर सापेक्ष एक नाही किंवा एक म्हणणं नाही तर दोन म्हणणं पण नाही. अशा प्रकारचं हे म्हणजे जे एकत्व आहे ते खरं केवल स्वरूपाने आहे. ते सापेक्ष नाही. ते निरपेक्ष एक असं त्याला म्हणतात. ते आपलं खरं स्वरूप आहे. आता यासाठी माऊली उदाहरण देतात. पै केशांचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा जे ते जव पाहिली डोळा तव भेदली गमती. ह्या वेदांत परंपरेमध्ये जर ह्या केवल भावात त्याला कैवल्य मोक्ष म्हणतो ना आपण तर त्याच्यामध्ये केवलस्य भाव हा कैवल्यम की जिथं दोन नाही एक नाही पण शून्य नाही द्वैत नाही पण काहीच नाही असं मात्र म्हणण्याची सोय नाही पण त्याची म्हणण्याची पण सोय नाही. इतकं ते अवाच्य असणारं जे तत्व आहे त्या तत्वामध्ये जर जीवाची स्थिती झाली स्वरूपाने किंवा त्याच्याविषयी निश्चय झाला तर त्याच्या जीवनात काही म्हणजे त्याला काय म्हणतो आपण कर्तव्याभाव होतो किंवा कर्तव्याभावरूपी असणारा मोक्ष हा त्याला येची देही याची डोळा अनुभूतीला येतो. म्हणून या ठिकाणी उदाहरणाने सांगतात की मुळात भेद नाहीच. तुका म्हणे तुझे हे तो नाही च सहजे नाही च सहजे योकाराने सांगतात. फक्त आपल्या संकल्पामुळे ते आपोआप स्वाभाविकपणे वाढलेलं आहे प्रतीतीला यायला लागलेलं आहे. ज्या वेळेला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होईल त्यावेळेला याची असिद्धी आहे सिद्धच होणार नाही. हे वंध्यापुत्रा इतकं शशशृंगा इतकं नरशृंगा इतकं हे असत तुच्छ आलिक अशा स्वरूपाचं आहे. म्हणून म्हणतात की या ठिकाणी दोन मुळात नाहीत. आता दृष्टांत देतात. पै केशाचा गुंडाळा वरी ठेविली स्फटिक शिळा ते जव पाहिली डोळा तव भेदली गमती. आता गमली केशांचा गुंडाळा आहे. आपले केस जे आहेत लांबट केस त्यांचा गुंडाळा करून ठेवला आणि वरी ठेविली स्फटिक शिळा आणि त्याच्यावर एखादा स्फटिकाची दगड आहे किंवा स्फटिकाची शिळा आहे ती शिळा ठेवली. ती अत्यंत चकचकीत शुद्ध स्वरूपातली आहे. त्या खाली जर आपण केसाचा गुंडाळा ठेवला आणि वर जर ती स्फटिक शिळा ठेवली तर आपल्याला काय वाटतं भेदली गमली म्हणजे ती भेदली म्हणजे तिला तडा गेलेला आहे किंवा ती भंगलेली आहे तिला अनेक ठिकाणी चिरा गेले आहेत अशा प्रकारचं आपल्याला वाटायला लागतं. स्वच्छ साधी काच जरी आपण त्याच्यावर ठेवली आपली नेहमीची काच तरीसुद्धा आपल्याला ती काच जणू काही अनेक ठिकाणी तडा गेले का असं आपल्याला वाटतं. पण ते जवळ पाहिली डोळा तो भेदली गमली. पाहिलं तर वाटतं की जर नक्की हिलामध्ये भेद झाला आहे म्हणजे ही भंगलेली आहे हिला तडा गेलेला आहे चिरा गेलेला आहे असं वाटतं. पण नंतर काय करायचं पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले तरी डाक देऊनी सांदिले शिळे ते काही. आता पाठी त्याच्यानंतर त्या माणसाने काय केलं केश परवते नेले. खाली जो केशाचा गुंडाळा होता तो काढून घेतला आणि बाजूला ठेवून दिला. आता नुसती काच आहे. अगोदर पाहिली तेव्हा काय तिच्यामध्ये भंगली असं आपल्याला वाटत होतं. आता ते केस बाजूला नेले तर आता ती भंगलेली दिसेल का. पण आता ज्या वेळेला त्या केसांचा आणि स्फटिक शिळेचा संबंध जोपर्यंत होता ती स्पष्टपणे फुटल्यासारखी आपल्याला दिसत होती. पण बाजूला केल्याबरोबर ते म्हणतात भेदले पण काय झाले नेनो. त्या ठिकाणी तिचा जो भंगलेपणा होता तिच्यामध्ये पडलेली जी चीर होती ती चीर कुठं गेली. केस बाजूला केल्याबरोबर आता ती चीर आपल्याला दिसत नाही. तिच्यामध्ये पडलेली भेगा हे आपल्याला काही दिसत नाही म्हणजे ती फुटली तिला तडा गेला ते एकही तडा आपल्याला गेलेला दिसून येत नाही. मग याचा अर्थ काय म्हणे काय होतं केस होते तेव्हा ती फुटलेली होती. आता काय केलं आहे तिला डाग दिला जोड दिला आणि ती आता जुळून काढली. तेव्हा डाक देऊनी सांदिले शिळे ते काही त्या दोघांना काय केलं सांधा बसवला म्हणजे
फुटलेली जी काच होती ती दोन्हींना काय त्या दोन्ही काचा एकत्र केल्या किंवा अनेक काचा एकत्र केल्या, तर शिळे ते सांदिले काय? सांदले का? काहीच केलेलं नाही. का ती मूळचीच भंगलेली नव्हती? का केसाच्या संबंधामुळं भंगल्यासारखं वाटत होतं? आहे की नाही? तसं अंतःकरण आणि आत्मा यांचा आध्यासिक तादात्म्य संबंध असल्यामुळं हे जग तुम्हाला काय होतं? अनेकत्वाने प्रतीतीला येतं. आणि जर ज्यावेळेला तुम्हाला अंतःकरण आणि आत्मा यांच्याविषयीचा भेद म्हणजे यांना दोघांना वेगळं करता आलं, आहे की नाही? आत्मा तो आत्मयाच्या ठाई आणि देखिजे देईचा धर्म देई ऐसे देखणे ते पाही आन आहाती. जसं राजहंस पक्षी असतो, तुम्हाला आम्हाला दूध पाणी एकत्र केलं तर त्याचं वेगळेपण करता येत नाही. दूध पाण्याचं करता येत नाही तर केमिकलचं करता येईल का? केमिकल दुधातलं आपल्याला करता येत नाही वेगळं. पण जर राजहंस पक्षी असला तर तो मात्र काय करतो? हंसा हा पक्षी दूध आपलं नीर क्षीर विवेकेनं, त्याला पाणी कोणतं आणि दूध कोणतं याचा निवाडा करता येतो. अनात्मवर्ग नीर सांडोनी आत्मरसाचे क्षीर चरताती जे सविचार राजहंस, असं त्यांचं वर्णन केलं आहे. ते बरोबर पाणी बाजूला काढतात आणि दूध पितात, असं त्याच्या चंचूमध्ये राजहंस पक्षाच्या सामर्थ्य आहे. तसं ज्याला गुरुकृपा शास्त्रकृपा ज्याच्या जीवनात झाली किंवा सत्संगतीमध्ये सत्शास्त्राचं श्रवण करीत ज्याने आत्मा आणि अनात्मा ह्या दोघांचा विचार केला आणि अनात्म्याला आत्म्यापासून वेगळं काढलं, आणि असा जो पुरुष आहे त्या पुरुषाला कधीतरी पुन्हा द्वैताची प्रतीती येईल का? पण याच्यामध्ये सांगतात ते पाठी केश परवते नेले आणि भेदले पण काय नेनो झाले, तरी डाक देऊनी सांदिले शिळे ती काय? त्या शिळेला डाग दिला का? आणि डाग देऊन त्याला सांदले का? नाही ना. ते अखंडची आयती परी संगे भिन्न गमली होती, ते सारिलिया मागवती जैशी का तैशी. ते म्हणतात ना असं तर नाही झालं, त्या स्फटिक शिलेला सांधलं असं तर काही झालं नाही, त्याला जोड दिला आणि मग ती एक वाटायला लागली आणि मग ती आता फुटलेली दिसत नाही, असं तर काही झालं नाही. म्हणून म्हणतात ना तसं तर काही झालं नाही. मग ते अखंडची आयती, ते म्हणतात ती आयती अखंडची म्हणजे मूळचीच अखंड होती, म्हणजे मूळची ती भंगलेलीच नव्हती. परंतु मग भंगलेली नव्हती तर भंगण्याचा भ्रम का झाला? ते संगे भिन्न गमली होती. त्या केसाच्या गुंडाळ्याचा संबंध त्या शिलेशी झाल्यामुळं ती भंगली होती. म्हणजे जणू काय भंगली होती, म्हणजे जणू काही भंगली होती, म्हणजे भंगल्यासारखी वाटत होती पण भंगलेली नव्हतीच. पण ती भंगली नव्हती तर भंगल्यासारखी तरी का वाटत होती? याचं कारण आहे त्या शिलेचा आणि केसाच्या गुंडाळ्याचा संबंधामुळं, म्हणजे त्यांच्या ठिकाणी संबंधाध्यास झाला होता. बरोबर ना? हा संबंधाध्यासच म्हणायचं नाही याला. त्या पदार्थाची जी प्रतीती येते ती प्रतीतीची संगती कशाने लागते? संबंधाध्यासाने लागते, किंवा इथं कोणती अन्यथा ख्यातीनं आपल्याला याची संगती लागते. प्रतीतीची संगती लावण्यासाठी अन्यथा ख्यातीनं काम भागतं. पण पदार्थाची उत्पत्ती कशी झाली हे जर म्हटलं तर त्या ठिकाणी ते स्वरूपावर ते पदार्थ कसे आहेत? स्वरूपाने अध्यस्त आहेत. म्हणून तिथं कोणता अध्यास आहे? प्रतीतीच्या बद्दल कोणता अध्यास आहे? स्वरूपाध्यास. प्रतीतीच्या बद्दल संसर्गाध्यास आहे. प्रतीती सांगण्यासाठी कोणता अध्यास आहे? संसर्ग. आणि उत्पत्तीची संगती सांगण्यासाठी पदार्थाची उत्पत्ती म्हणजे पदार्थ हा स्वरूपानेच त्या ठिकाणी अध्यस्त आहे. आणि दुसऱ्या ठिकाणी काय आहे? त्या ठिकाणी संबंध अध्यस्त आहे. बरोबर ना? त्या दोघांचा संबंध अध्यस्त आहे. म्हणून सांगतात की ना ते अखंडची आयती परी ते संगे भिन्न गमली होती, ते सारली या मागवती जैशी का तैशी. ती संगती कोणाचं होतं? त्याला केसांची संगती होती आणि ते सारलिया, आणि ते केस जर बाजूला केले तर ती शिळा जी आहे मागवती जैशी का तैशी. ती मागून जर आपण पाहिली तर जशी होती तशीच आहे, म्हणजे अखंड आहे, अभंग आहे असं आपल्या लक्षात येतं. हे सगळं दृष्टांत सांगितलं. 3 ओव्यामध्ये हा दृष्टांत सांगितलं, 4 ओव्यामध्ये. आणि नंतर सांगतात तेवीचे अहंभाव जाये तरी ऐक्यते आधीचे आहे,
हेची साचे जेथे होय तो आधी यज्ञ मी म्हणतात. तेवीची जसं ती केसाचा गुंडाळा दूर केल्यावर ती शिला जी आहे स्फटिक शिला ती परिपूर्ण आहे, अखंड आहे. तसंच या ठिकाणी काय जीवाच्या बाबतीत काय होतं, हा जो भेद आहे तो भेदाची मर्यादा तुटून जाते आणि तो अभेदाला प्राप्त होतो. म्हणजे या ठिकाणी पूर्वी भेद होता आणि त्याचा अभेदामध्ये पर्यवसान झालं असं मात्र नाही. त्या शिलेप्रमाणेच आहे की या ठिकाणी जो काही आध्यस्थ असलेला अहंभाव, तेवी इथं शिलेप्रमाणे उदाहरण देतात. फक्त इथं काय करावं लागतं, तेवीचे अहंभावच आहे त्या ठिकाणी फक्त त्याचा जो अहंकार आहे तो अहंकार गेला की मग अहंकार गेला की ऐक्य करावं नाही लागत, ऐक्य आधीच आहे. फक्त काय झाला, अहंकार झालेला. पाठीमागे त्यांनी सांगितलं ना, जे अहंकार निदा अहंकार निद्रा निदसुरा असं सांगितलं ना. म्हणून स्वप्नाच्या ओरबारा संतोषेशीने का तो काय परमात्माची नाही दुसरा निद्रा निदसुरा म्हणून स्वप्नाची ओरबारा संतोषेशीने अशी त्याची स्थिती होती. आता ही जर अहंकार रूपी निद्रा गेली तर त्याला या ठिकाणी स्वप्न दिसेल का, आणि स्वप्नाच्या मध्ये खटपट करील का, आणि त्याच्यापासून त्याला हर्ष किंवा शोक उत्पन्न होतील का, होणार नाही. तसंच या ठिकाणी तेवीचे अहंभावच आहे. आपण अहंकाराचं स्वरूप सकाळी पाहिलं. अहंकार म्हणजे काय आहे, फक्त अनात्म पदार्थाला मी म्हणायला लागला की त्याला काय म्हणतात, तो अहंकार. आणि ह्या अहंकाराचं कोणतं स्वरूप आहे, हे अहंकाराचं खोटं स्वरूप आहे की नाही, डुप्लिकेट स्वरूप आहे अहंकाराचं, की अनात्म पदार्थांना मी म्हणतो. तो खरा नाही, कारण त्याचे तरंग येते. एकदा तो स्थूल देहाला मी म्हणेल, सूक्ष्म देहाला मी म्हणेल, कारण शरीराला मी म्हणेल, एकदा गटाकार होईल, एकदा पटाकार होईल, कधी ममत्वाचे संबंध जोडील. म्हणजे त्याचं लिहिलं ना, हेच स्वरूप अहंकाराचं बुद्धीचं एकच आहे ना. अनंत बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग, आणि धरू जाता संग तो होय बाधक. धरू जाता संग म्हणजे अनात्म पदार्थाच्या विषयी संग म्हणजे संबंध जोडला की तो झाला अहंकार. ऐक ना, ती जी वृत्ती आहे अंतकरणाची तिला नाव काय झालं, अहंकार. असंच ना अनात्म पदार्थ. आणि जर आत्मपदार्थाच्या संबंधाने तिनं निश्चय केला तर अहंकाराने मी आत्मा आहे किंवा ब्रह्मरूप आत्मा आहे म्हटलं तर त्या ठिकाणी त्याला हा अनर्थ भोगावा लागेल का. स्वप्नाची ओरबारा संतोषे शिने, हे दोन्ही त्याला होतील. संतोष होईल का शिन होईल, कोणीच नाही. आता भाग गेला, शिन गेला, अवघा झाला आनंद. तो आपल्या मूलभूत आनंदात स्वरूपानंदात मध्ये स्थिर होईल. म्हणून या ठिकाणी सांगतात, तो जर अहंभाव गेला तर ऐक्य करायचं आहे का, ऐक्य मूळचंच आहे का, अहंभावामुळं द्वैत झालं, संकल्पाच्या काजे आप वाढले. तो अहंकार किंवा संकल्प जर मावळून गेला तर ते अगोदरचंच ऐक्य ते करावं लागत नाही. म्हणून खरं इथं काय आहे, अविद्या निवृत्ती हे स्थळ तेने मोक्षपादान फळ, या दोही साधन केवळ ज्ञान. किंवा आपण म्हणतो ना काय, अविद्या निवृत्ती फलदर्शनात. या ठिकाणी दुसरी एक ओवी माऊलीची की या ठिकाणी फक्त अज्ञानच निवृत्त. अवगवीची शास्त्रे अविद्या विनाशाची पात्रे, वाचोनी न होती स्वतंत्रे आत्मबुद्धी. आणि आत्मदर्शनी आढळू असे जो अविद्येचा मळू, तो शास्त्रनाशे निर्मळू येर प्रकाशे स्वये. शास्त्र काय करतं आपल्याला, फक्त ह्या आत्मबुद्धीवर आलेलं आपला जो अविद्येचा आलेला पडदा आहे तो पडदा फक्त दूर केला की आत्मा कसा आहे, स्वयंप्रकाश आहे. आपल्या वेदांताच्या भाषेत त्या ठिकाणी फक्त काय आहे, वृत्तीव्याप्ती आहे, फलव्याप्ती नाही. हा विचारोनी हा अहंकार नाही. त्यामुळं हा अहंकार जो पदार्थ विचाराने निवृत्त होतो तो पदार्थ मिथ्या असतो. म्हणून हा अहंकार काय आहे, मिथ्या. विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीची वस्तू होईजे. होईजे म्हणजे होतो असं त्याचा अर्थ नाही. असली जी वस्तू आहे ती स्वयंप्रकाश रूपाने राहते असाच अर्थ घ्यायचा ना. म्हणून काय, अहंकार विचारोनी अहंकार सांडीजे, मग असतीची वस्तू होईजे. ही तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली.
अशा प्रकारची स्थिती आहे. तेवीचे अहंभाव जाये तरी ऐक्य ते आधीच आहे. आणि म्हणतात हे जे साचे जेथ होये तो आधियज्ञ मी. हे आधियज्ञ शब्दाचं वर्णन चाललं आहे. आधियज्ञ शब्दाचं लक्षण सांगतात. नेमका आधियज्ञ म्हणावं कोणाला, तर हा अहंभाव गेल्यानंतर जे मूळचं संचलेलं म्हणजे सिद्ध असणारं जे ऐक्य साचलेलं म्हणजे मूळचंच परिपूर्ण असणारं जे ऐक्य आहे ते ऐक्य तर अगोदरच आहे. हेची साचे जेथ होये. आणि हे खरं कुठं होतं? अहंभाव गेल्यानंतर ऐक्य आहे. हे साचे जेथ होय हे खरं कुठं होतं? हे खरं कुठं होतं? सापेक्ष असणाऱ्या अहंकारावर होतं का निरपेक्ष असणाऱ्या अधिष्ठानावर होतं? निरपेक्ष असणाऱ्या अधिष्ठानावरच हे खरं होतं. जोपर्यंत सापेक्ष भाव आहे तोपर्यंत ते खरं नाही, ते ऐक्य खरं नाही. खऱ्या ऐकात पुन्हा जीव आणि ईश्वर ब्रह्म यांच्यामध्ये भेद होता आणि आता ऐक्य झालं. ही भावना किंवा धारणा जोपर्यंत ते ऐक्य नाही, ते ऐक्य कोणतं आहे? हेची साचे जेथ होय. म्हणजे मुळात अहंभाव गेल्यानंतर ऐक्य हे मूळचंच आहे. हे खरं ज्या ठिकाणी जे हे खरं ज्या अधिष्ठानावर होतं तो आधियज्ञ मी, म्हणजे ते अधिष्ठान मी आहे. म्हणजे अविद्या निवृत्तीने उपलक्षित, बरोबर ना, असं जे ब्रह्म राहतं त्या ठिकाणी ती अविद्या, जर त्या ठिकाणी अविद्या उपाधी केली, अविद्या उपाधी केली तर जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत त्याचं खरं ऐक्य झालं नाही. आणि अविद्या निवृत्तीने झालेला ऐक्य, त्या पूर्वी अविद्या एक होती आणि आता तिची निवृत्ती झाली आणि मग ब्रह्मप्राप्ती झाली असं म्हणलं तर त्याचं ते साचं अधिष्ठान नाही. साच्या अधिष्ठानाच्या ठिकाणी अविद्या आणि अविद्या कार्याचा किंवा त्या अधिष्ठानाच्या ठिकाणी जीव आणि ब्रह्म ह्या भेदाचा विटाळ कधीच झालेला नाही. हे खरं साचे जेथ होईल हे ते खरं अधिष्ठान आहे. त्या ठिकाणी माया आणि माया कार्यच नाही, तर माया आणि माया कार्याची निवृत्ती आहे का? आणि मग ते अवशिष्ट राहिलेलं आहे का ते नित्य संचलेलं आहे? म्हणून ते जे त्याचं खरं अधिष्ठान आहे त्याचे साचे जेथ होय त्याला म्हणतात आधियज्ञ. ते खरं माझं काय आहे स्वरूप. म्हणजे पाठीमागे त्यांनी जसं लिहिलं ना, अक्षरम परमम ब्रह्म असं दिलं ना, तसंच या ठिकाणी हे साचे जेथ होय ते तो आधियज्ञ मी, तो मी आहे. आता हा आधियज्ञ मी पाठीमागे जे भगवंतांनी सांगितलं होतं काय की पाठीमागं सांगितलं होतं येची शरीरग्रामी जो शरीरभावाते उपशमी तो आधियज्ञो येथगामी पंडुकुमारा. इथं त्याचा उपक्रम केला होता. तिथे तो मी असं सांगितलं होतं आणि इथे पुन्हा काय सांगतात? तो मी आहे असं सांगतात. तिथं शरीरभावाचं उपशमन करणारे कोण आहे? त्याचं कोणतं स्वरूप आहे? वृत्त्यारूढ झालेलं चैतन्य आहे. आणि ते कसं सांगितलं? शरीरभावाचा उपशमन करणार म्हणजे अज्ञानाचं निवर्तक. आता इथं जे मूळचं स्वरूप इथं काय सांगायचं आहे? पूर्वी त्याच्या ठिकाणी अज्ञान होतं, अविद्या भावाचे काय पालवी आहे असं म्हटलेले. आता इथं अविद्याची पालवी आहे का? नाही. मग अविद्येची पालवी आहे का? आता मग इथं विद्येची पालवी फुटलेली आहे. विद्येची पालवी पण या ठिकाणी नाही. विद्येने अविद्याला घालून स्वपर विरोधित्वाने विद्या म्हणजे अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती, ही वृत्ती ही निवृत्ती झाली. काय ते आहे ना, सहज मी आंधळागा निज निराकार पंथे, वृत्ती हे निवृत्ती झाली. जनन दिसे तेथे मी माझे हरपले ठाई जिथीच्या तेथे, अदृश्य तेच झाले काही दृश्य देव होते, सुखे मी निजलोगा शून्य सारुणी तेथे, त्रिकुट शिखरीगा दान मिळे आईते. अशा प्रकारची ही स्थिती, ही स्थितीच वर्णन करायची ना. तो हे आपल्याला संत वाङ्मयातून जितकं ठोस भरीव रीतीनं कळतं आणि निश्चय होतो एवढा तुम्हाला वाटतं का संस्कृत ग्रंथामधून प्रकरण ग्रंथावरून होईल? आणि रसास्वादन तर मुळीच होणार नाही. बुद्धीला श्रम जितके होतात त्याच्या मानाने रसास्वादन तर होणार नाही. याच्यामध्ये न कळता सुद्धा रसास्वादन होते असं वाटेल
आहे की नाही. म्हणजे किंवा आपलं गंतव्य प्राप्तव्य संतांची अनुभूती शब्दाच्या द्वारात कशी आलेली, बरं सगळ्या संतांचा एकच अनुभव आहे ना, सगळ्या संतांनी एकाच प्रकाराने अनुभव सांगितलेला आहे. आता सांगतात पैगा आम्ही तुझं. आता हे एक महत्त्वाचे बघा, कोणी बोला पण याच्यामध्ये काही वाटलं तर, पैगा आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्मज सांगितले जे काज मनी धरुनी. हे म्हणजे असं आहे की तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करुणी पांडवा दाविजत आशे. आता ते म्हणतात हे पैगा, परंतु हे अरे अर्जुना, आम्ही तुझं सकळ कर्मज यज्ञ सांगितले. आम्ही तुला 4थ्या अध्यायामध्ये सगळे सांगितलेले यज्ञ ते काय आहेत, कर्मज यज्ञ सांगितले. पण जे काज मनी धरून पहा चांगलं, पण आमच्या मनात आम्ही काही गृहीत कृत्य धरून सगळे कर्मापासून कर्मजन्य असे सगळे यज्ञ सांगितले. कोणते, द्रव्ययज्ञास्तपोयज्ञ योगयज्ञस्तथा परे स्वाध्याय ज्ञानयज्ञाश्च यतयः संशितव्रतः आपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे प्राणापान गतिरुद्ध्वा प्राणायाम परायणाः अपरे नियताहाराः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः. पुन्हा यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनं नायं लोकोस्त्ययज्ञस्य कुतोन्यः कुरु सत्तम. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. हे सगळे कर्म आहे ना, हे सगळे आपले यज्ञ आहेत, हे कसे कर्ममय आहेत. असं म्हणल्यावर तुला म्हणजे यत् कृतकम तद अनित्यम असं तू जर जाणशील तरच मुक्त होशील ना. अनित्य जाणशील म्हणजे काय, हे जे अनित्य असतं ते मिथ्या असतं असं जर जाणशील तरच तू काय करशील, विशेष रूपाने मुक्तीला प्राप्त होशील. हेच मनी काज धरून तेव्हाही सांगितलं होतं आणि भाष्यकारांनी हेच सांगितलं होतं, भगवंतांनी हेच सांगितलं होतं. भाष्यकारांनी सांगितलं भगवंताचं हेच मनोगत आहे आणि तेच व्यासाचार्यांनी या ग्रंथामध्ये सांगितलं, 4थ्या अध्यायामध्ये सांगितलं. सर्वे पेते यज्ञविदो यज्ञक्षपित कल्मषाः हात नाही तर झाला एवं बहुविधा यज्ञ वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञात ज्ञानयज्ञ परंतम सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. का हे चिकाज मनी धरुणी आहे की नाही. आपण सकाळी जे चिंतन केलं, सकाळी का काल केलं की बाबा भाष्यकारांनी असं लिहिलं, तिथं ते एवढे यज्ञाचे बरं प्रकरण नुकतंच झालेलं आहे, 4थ्या अध्यायात त्याचा विचार झालेला आहे. आणि या ठिकाणी तेच कर्माला धरलं. बरं भाष्यकारांनी पण असंच लिहिलं का भाष्यकारांचं हेच मनोगत होतं, का भगवंताचंच हे मनोगत होतं, का ज्ञानेश्वर महाराजांचं भाष्यकारामध्ये काहीच भेद नाही. ते आपण असा एक विचार केला होता, ते भेटले तर काय म्हणतील, तर ते भेटले तर हे म्हणतील आम्ही तुझं सकळ यज्ञ कर्म जे सांगितले जे काज मनी धरुणी. मनात आमच्या एक कार्य होतं, हे कशासाठी सांगितलं तर तो हा 2 प्रकाराने चिंतन करता येईल, बरोबर आहे की नाही. तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करुणी पांडवा दाविजत असे. ते काय म्हटले, ते आम्ही याचं भाष्य केलं. भाष्याचं लक्षण जसं आहे, सूत्रार्थो वर्ण्यते यत्र सूत्रही पदानुसारी भी स्वपदानीचे वर्ण्यंते भाष्यम भाष्य विदु मन. तो हा सकळ जीवांचा आम्ही तुझं सकळ यज्ञकर्मज सांगितलं आम्ही यज्ञकर्मज आहेत, परंतु जे काज मनी धरून जे आमच्या ठिकाणी मनामध्ये काज म्हणजे काय पुढं काय याच्यापासून अपेक्षित आहे ते मनात धरलं होतं. स्पष्ट रीतीनं सांगितलं नाही का मनात हेच होतं. मनात काय होतं, तो हा सकळ जीवांचा विसावा नैष्कर्म्य सुखाचा ठेवा परी उघड करोणी पांडवा दाविजत असे.
इथं ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी भगवंताच्या मुखातून ही वचनं सांगितलेली, म्हणजे मूळ गीतेमध्येच हे आहेत असं ज्ञानोबाराय सांगतात. वास्तविक हा उघड करूनही पांडवा हे काम कोणी केलेलं आहे? माऊलीने केलं आहे की नाही? हे काम माऊलीने केलं, तर पण ते स्वतःकडे घेत नाही, हे भगवंताचंच मनोगत आहे असं सांगतात. हे देवाचे मनोगत दावीत आशी मूर्त. पण हेही म्हणत हा चित्त दाटेल तुझे, म्हणून आम्ही असं म्हणतो का तो हा सकळ जीवांचा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करुणी पांडवा दाविजत असे. आता सकळ जीवांचा विसावा म्हणजे संपूर्ण प्राणीमात्रांची विश्रांती ज्या ठिकाणी होते, आणि नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, आणि ज्या ठिकाणी नैष्कर्म्य म्हणजे कर्तव्याभाव, नैष्कर्म्य दशा म्हणजे ज्या ठिकाणी कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, आणि काम नाही झालो पाही रिकामा, अशी जी स्थिती आहे त्याला म्हणायचं नैष्कर्म्य नैष्कर्म्याचा ठेवा. नैष्कर्म्याचं खरं भांडार धन कोणतं असेल? हे आदियज्ञ स्वरूप आहे की नाही? कोणतं आदियज्ञ स्वरूप म्हणजे कोणतं? नैष्कर्म्य स्थिती म्हणजे केवळ स्वरूप स्थिती, म्हणजे केवळ अवाच्य असणारं ब्रह्मस्वरूपाशी नित्य संचलेलं जे ऐक्य, त्या ऐक्याचा निश्चय आणि भेदभ्रमाचा परित्याग, हेच त्याचं स्वरूप आहे ना. का असं झालं तरच जीवाला विश्रांती मिळेल. संपूर्ण कर्माचा जर कर्माभावरूप असा जर मोक्ष आपल्याला प्राप्त करायचा असेल, कर्माभाव म्हणजे कर्तव्याभावरूप, बरोबर ना? तर हा कर्तव्य भावरूप हा काय आहे? कर्तव्याभाव झाला का सुख आहे, मग दुःख आहे. जिथं कर्तव्याला आरंभ झाला तिथपासून दुःखाला सुरुवात झाली, आणि जिथं कर्तव्याचा अभाव झाला तिथं काय झालं? केवळ सुखरूपता तुम्हाला उर्वरित राहील. ठीक आहे ना? बोलणं ठीक आहे ना? तरी याच्यामध्ये लक्षात आलं तर सांगतात निकम बाबा, आम्ही तुम्हाला काय सांगितलं होतं? कर्मज यज्ञ सांगितले होते. मग कर्मज यज्ञ सांगण्यात आमचं तात्पर्य होतं, काही नैष्कर्म्य स्थिती सांगण्यासाठी तात्पर्य होतं. मग आम्ही तिथं जो अर्थ केला, तो जो अर्थ जेव्हा भगवत पूज्यपादांनी केला तेव्हा त्यांना हेच अर्थ, आम्ही देवतांच्या उद्देशाने केलेल्या चरू प्रोडांश इत्यादी जो द्रव्यांचा त्याग, त्याला आम्ही काय म्हटलं होतं? कर्म असं म्हटलं होतं, बरोबर ना? मग ते कर्म जेव्हा आम्ही सांगितलं तेव्हा हा नैष्कर्म्य सुखाचा ठेवाच सांगायचा होता का? आणि आता काय केलं? तिथं काय केलं? कारण काय सगळी शास्त्राची पद्धत अशी आहे, जे म्हणतात ना प्रगट गुह्य बोले माऊलींविषयी किंवा एक बंडखोर संत, तर ही विधानं काय चुकीची नाही. मग चुकीची नाही ह्या अर्थाने, हा अर्थ जर चांगला घेतला तर प्रगट गुह्य बोले. भाष्यकारांनी सुद्धा काय केलं? शास्त्राची जी पद्धत आहे अधिकार्याला कळल्याशिवाय राहणार नाही, आणि अनधिकार्याला कळणारच नाही, आणि अनधिकार्याला हे कळलं नाही म्हणजे त्याचा बुद्धिभेद होणार नाही, तो आपल्या साधनावर आरूढ राहील, आणि त्याला एक ना एक दिवस हे प्राप्त होणारच आहे. म्हणून एक शास्त्राची पद्धती आहे काय आहे की अनधिकार्याला कळू नये आणि अधिकार्याला कळल्याशिवाय राहतच नाही. अशा प्रकारचे शब्दप्रयोग स्वतः दबत भगवंतानेही जणू काही केले, आणि भाष्यकारांनी तेच अनुसरण केलं. पण ज्ञानोबाराय मात्र म्हणतात या ठिकाणी तो हा उघड करूनही पांडवा दावीचा. नैष्कर्म्य कर्माचा हा ठेवा आहे ना, हा बाकीचे सगळे लोक कसे होते? काय लोह्याचा सहस्रवरी, निदैवाच्या परिवरी, आणि लोह्या रुतल्या हाती सहस्रवरी, परिवरी बैसोनी उपवासू करी का दरिद्रे जिये, अशी त्या लोकांची अवस्था होती. आणि माऊलीने मात्र या ठिकाणी म्हणतात हा सकळ जीवांचा ठेवा विसावा, नैष्कर्म्य सुखाचा ठेवा, परी उघड करूनही पांडवा दाविजत असे. मी तुम्हाला हा उघड करून सांगितलेला आहे अर्जुना असं सांगतात. खरं तर देवाने तिथं उघड केला आहे का? आता भाष्यकारांवर आपण म्हणतो की त्यांनी उघड नाही केला झाला, तो हे खरं ज्ञानेश्वर महाराजांनी उघड केलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे अर्जुना तुझ्यासाठी मी उघड केलेला आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांनी उघड केला तरी देवाकडे का घातलं? कारण देव तेच होते ना. तो हा अवतार धरी अलंकापुरी ज्ञानाई सुंदरी तरावया, तरीसुद्धा बरोबरच आहे की नाही. आता एखादा त्याला काय म्हणतो आपण, दीड दमडीचा एखादा जीव जर म्हणायला लागला एखाद्याला परी हा उघड करूनही पांडवा तुझं सांगजत असे, तर त्याचं हे म्हणणं बरोबर होईल का नाही होईल?
नाही होणार. एखाद्या जीवाला स्वप्रयत्नाने युंजान योगाच्या रूपाने जर ही अनुभूती आली आणि तो जर म्हणायला लागला की हा नैष्कर्म सुखाचा ठेवा आहे, तो उघड आहे, असं जर कोणाला म्हणायला लागलं तर काही म्हणायला हरकत नाही. युंजान योगी जर कोणी प्रयत्नपूर्वक ह्या बोधावर प्राप्त होईल, तो सुद्धा असं म्हणू शकतो का नाही? हा नाही तर ही युंजान योग्यांची सुद्धा गुरु शिष्य परंपरा चालूच आहे ना, पण ती श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि उदार या क्रमाने चालूच आहे ना. त्यामुळे म्हणू शकतो की नाही? म्हणू शकतो, आहे की नाही. आता पुढं सांगतात पहिले हे झालं ना. आता थोडा विषय बदलतो. तर यामध्ये सांगतात पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्यांच्या आहुती देवनिया. पहिल्यांदा एक शंका होते. शंका लक्षात घ्या की आता इथं जे वर्णन चाललं, पुन्हा 6व्या अध्याय जसं योगाचं वर्णन केलं त्याचप्रमाणे हे एकदम सुरुवात झाली. आधी यज्ञ असा झाला की तो सगळ्या जीवांचं काय खरी मूळ विश्रांतीचं स्थान आहे. तिथं द्वैताला कुठं स्थान नाही, तिथं भेदाला स्थान नाही. केवळ अद्वैतात्म स्वरूप उर्वरित राहणं हे आधी यज्ञाचं स्वरूप आहे. आणि आता व्याख्यान कशावर चाललेले? आधी यज्ञावरच चाललेले, बरोबर ना. मग आधी यज्ञाचं स्वरूप सांगत असताना म्हणजे शंका म्हणून लक्षात घ्या, पुन्हा काही विचार करून सांगा या संबंधाने. तर मग इथे एकदम पुन्हा आता वैराग्य इंधन परिपूर्ती, इंद्रियानळी प्रदीप्ती, विषय द्रव्याच्या आहुती देवनिया, मग वज्रासनतेची उर्वी, शोधुनी आधार मुद्रा बरवी, वेदिका रचे मांडवी शरीराच्या, तेथ संयम आग्नीची कुंडे किंवा मग मन प्राण संयमू. ही इथपर्यंत ह्या 48 ओळीपासून तर 51 ओळीपर्यंत सगळ्या ओव्या ज्या आहेत तर त्या योगपरक दिसतात की नाही? बरं, अगदी पूर्णपणे योग सांगणाऱ्या वाटतात की नाही? वाटतात. हे शब्द तरी आपल्याला. त्याच्यापैकी आता ही जी 48 क्रमांकाची ओळी ही इथं काही योगाशी विशेष संबंध दिसत नाही असं आपण म्हणू शकतो. कसं ते पहा. पहिले वैराग्य इंधन परिपूर्ती. माणसाला जर अग्नी जर प्रदीप्त करायचा असेल तर वैराग्यरूपी इंधन हे परिपूर्ण पाहिजे. पण कोणता अग्नी? ज्ञानाग्नी, आहे की नाही. साधं उदाहरणामध्ये जे काही दृष्टांत आहे, दृष्टांतामध्ये अग्नी प्रदीप्त करायचा असला तर त्याला काय करावं लागतं? त्याला इंधन पुरवायला पाहिजे. आणि ते कोणतंही इंधन त्याला परिपूर्ण म्हणजे पुरेसं जर दिलं, वैराग्य इंधन परिपूर्ती. इथं फक्त काय असं घ्यायचं, पहिल्या प्रथम इंधन परिपूर्ती आनळी प्रदीप्ती. जर आपण त्याला पूर्णपणे इंधन दिलं, सरपण पुरवलं, काष्ट पुरवली भरपूर, तर त्या ठिकाणी जो आनळ म्हणजे अग्नी तो प्रदीप्त होईल. आता इथं रूपक केलं, इथं इंधन कोणतं आहे? वैराग्यरूपी इंधन. आणि ते परिपूर्ती, ते जर आपण परिपूर्ण म्हणजे भरपूर दिलं तर काय होईल? इंद्रियानळी प्रदीप्ती. तर इंद्रिय रूपी जो अग्नी आहे तो प्रदीप्त झालेला आहे. आणि त्या प्रदीप्त झालेल्या अग्नीमध्ये विषय द्रव्यांच्या आहुती देवनिया. पहिल्यांदा अनेक प्रकारचं इंधन घालून अग्नी प्रदीप्त करतात आणि नंतर त्या अग्नीमध्ये काय करतात? आहुती देतात. तर त्या आहुती द्रव्यांच्या आहुती देतात, म्हणजे आपण घृत वगैरे आहुती देतो. इथं काय पाहिजे? पहिल्यांदा थोडं लक्षात हे म्हणजे असं जर वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्ञान पाहिजे असेल, तो ज्ञानाग्नी जर तुमचा धडधडीत विवेकासहित वैराग्याचे बळ आणि धडधडीत ज्वाळ अग्नी जैसा असा जर ज्ञानाग्नी प्रदीप्त करायचा असेल तर पहिल्यांदा काय पाहिजे? वैराग्यरूप इंधन परिपूर्ती भरपूर पाहिजे. आणि ते कशात टाकलं पाहिजे? इंद्रियरूपी अग्नीमध्ये टाकलं म्हणजे तो अग्नी प्रदीप्त होतो. म्हणजे कोणता अग्नी प्रदीप्त होतो? ज्ञानरूपी अग्नी. वैराग्यरूपी इंधन आहे ते इंद्रियरूपी अग्नीमध्ये टाकलं म्हणजे काय होईल? त्या इंद्रियांना त्या कोणत्याही विषयांचा भोग घेता येणार नाही, कारण ते वैराग्यरूपी अग्नीचं तिचं पेटलेलं आहे, वैराग्यरूपी इंधन टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. म्हणजे वैराग्यरूपी इंधनाने ते प्रदीप्त झाले. विषयरूपी भोग देऊन मग ते हविषा कृष्ण वर्तमेव भूय एव अभिवर्धते असं त्याचं स्वरूप नाही.
याचं स्वरूप काय आहे? वैराग्यरूपी इंधन दिल्यामुळं आणि भरपूर दिल्यामुळं इंद्रियानळ म्हणजे इंद्रियरूपी अग्नी तो जो प्रदीप्त झालेला आहे, प्रदीप्त कसा झालेला आहे? वैराग्य इंधनाने प्रवृत्त झाला. म्हणजे त्या इंद्रियांनी त्या विषयांचा, बरोबर आहे ना, त्या विषयांचा दुरूनच त्याग केलेला आहे, बरोबर ना. असं नाही की त्याच्या ठिकाणी एकेंद्रिय, यतमान, वशिकार किंवा व्यतिरेक वैराग्य असं नाही. कोणतं वैराग्य? बरोबर ना. पर म्हणजे त्याच्यामध्ये ज्याला उपराम म्हणतात, त्या उपरामाची परिपक्व दशा आहे की विषय पाशीही आलिया सेन रिगे, हे काय म्हणते ओवी काय आहे सगळी, विषय पाशीही आले, विषय स्वतःहून जवळ आले तरी हे विषय आहेत असंही त्याला वाटत नाही. हे विषय तरी कैसे? रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नीचा आभासे भद्र जाती, अशा प्रकारची त्याची स्थिती आहे. ठीक आहे ना. म्हणून म्हणतात पहिले वैराग्य इंद्रिय परिपूर्ती, इंद्रियानिळे प्रदीप्ती. आणि मग त्या इंद्रियरूपी अग्नीमध्ये काय केलं तर विषय द्रव्यांच्या आहुती देवनिया, त्याच्यामध्ये विषयरूपी जी द्रव्य आहेत त्या द्रव्यांच्या आहुती दिल्या म्हणजे त्या इंद्रियांना विषयाचे भोग दिले का त्या इंद्रिय आणि विषय, त्या इंद्रियांनी त्या विषयाचा परित्याग केला तो फक्त त्या इंद्रियांनी विषयाचा परित्याग केला का मनापासून त्याग केला? मनापासून त्याग केला का विषयाला मनाचं स्मरण पण राहिलं नाही असा त्याग केला, बरोबर ना. इतकं असेल तर हे अशा प्रकारचा हा विवेक असं जर पृथक्करण केलं असेल किंवा अशा प्रकारचा जर वैराग्य असेल तर या ठिकाणी त्यांनी विषयद्रव्यांच्या आहुती दिली. म्हणजे हे विषयद्रव्य म्हणजे कोणते? पंचविषय, म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंचविषयांचा संबंध ज्यांनी सोडलेला आहे. म्हणजे केवळ बाह्य इंद्रियांचा संबंध नाही तर मनपूर्वक किंवा मनासहित इंद्रियांचा संबंध त्या विषयांशी होऊ दिला नाही, असंच अर्थ घ्यावा लागेल ना. म्हणजे हा अर्थ जो झाला, हा अर्थ कशाचा? कोणता? ज्ञानपरक, म्हणजे ज्ञानाला अनुकूल असा अर्थ झाला ना, बरोबर ना. ज्ञानाला अनुकूल असा अर्थ झाला. आता आपल्याला वाटतं की याच्यात योगाचं काही नाही, पण आता ही एवढीच ओवी आली ना. आणि पुढं मात्र देतात मग वज्रासनतेची उर्वी, शोधूनी आधार मुद्रा बरवी, वेदिकारचे मांडवी शरीराच्या. आता हे जेव्हा वज्रासन, आधार मुद्रा किंवा त्याला मूळबंध असंही म्हटलेलं आहे, हे योगाचंच वर्णन आहे का? नाही, हे योगाचं. म्हणजे योगाचं साधन करायचं असेल तरीसुद्धा हे वैराग्य लागेलच की नाही. योगाला तुम्हाला वय नाही, जात नाही, आश्रम नाही, वर्ण नाही, पण ही तर गोष्ट लागेलच की नाही. योग हा सगळ्यांना योगाचं सर्वात चांगलं आहे. विश्वातल्या सगळ्या मानवमात्रांना योगाचा अधिकार वेदाने दिला आहे का नाही? लोक म्हणतात नाही, वेदामध्ये जो योगाचं साधन आलं ते साधन सगळ्यांसाठीच आहे असंच वेदाने वर्णन केलं की नाही. तुम्हाला राजसूयादी याग करायचे झाले तर तुम्हाला अश्वमेध याग करायचं झालं तर सगळ्यांना करता येणार नाही, पण योगाचं साधन करता येईल की नाही. आणि योगाचं साधन तदा द्रष्टू स्वस्वरूपेण अवस्थिती ही ना. दृष्टी स्वस्वरूपेण का स्वस्वरूपे, तदा द्रष्टू स्वस्वरूपे अवस्थिती, द्रष्ट्याची आपल्या स्वस्वरूपामध्ये स्थिती होणं. आता याच्यामध्ये तुम्हाला कोणतं कर्मकांड आढळलं? तुम्हाला ज्ञानासाठी संन्यास श्रवणम कुर्यात काय आढळलं का? तुम्हाला काहीच आढळलं नाही. तसा भक्तीचा जो सिद्धांत आहे आणि योगाचा सिद्धांत आहे तो सर्वांसाठी आहे का नाही? वेदातलं उपासनाकांड हे सर्वांसाठी आहे की नाही? सर्व निष्पक्षपाती दर्शन आहे अगदी, दोन्ही पण, भक्ती सिद्धांत पण आणि हे. तसं इकडं तुम्हाला कर्मकांड निष्पक्षपाती नाही, ज्ञानकांडसुद्धा निष्पक्षपाती नाही. आहे का निष्पक्षपाती? हां, म्हणजे अधिकारी आणि फलाचाच आहे, मग पक्षपाती नाही तर काय आहे? आता तसं जर पाहिलं मग पक्षपाती योग आहे, त्याला एक अधिकार लागतो, तो लागतोच ना, आहे की नाही? जो अधिकार लागतो तो त्याला लागतोच ना. तो नसला तर योग तरी कसा करता येईल? ह्याच्या आणि कमी नसतं तर त्याच्या जे काही मार्ग आहे ते लुप्तप्राय झाले नसते ना. त्याच्या साधना पद्धती जी आहे ते आजही असते ना चालू. आता
इथपर्यंत केलं, राहिलेलं उद्या घेऊ. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. म्हणा मला.